अमित केसरकर, स्टाफ सिलेक्शन म्हणजे SSC GD. आता SSC GD बद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी फॉर्म कमी भरतात, कारण त्या ठिकाणी अर्ज का कमी येतो तर पेपर आपल्याला हिंदीमध्ये सुटत नाही. परंतु पेपर जर तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर त्या ठिकाणी पेपर तुम्ही पात्र होऊ शकता. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे जे किती जागा आहेत, कुठल्या पोस्ट आहेत, फी किती आहे, त्याचबरोबर शेवटची तारीख किती आहे, तुमचं एज किती आहे, त्याच्यानंतर तुम्हाला उंची किती लागणार आहे, तुमचं वजन किती लागणार आहे, तुमची हाईट किती लागणार आहे, त्याचबरोबर तुमची छाती किती लागणार आहे, महिलांची आणि पुरुषांची. याबरोबर ST SC OBC यांच्यासाठी पण मी सगळी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सुरुवातीला मी सांगतोय जागा ज्या निघालेल्या आहेत त्या खूप प्रमाणात निघालेल्या आहेत. ज्या जागा निघालेल्या आहेत त्या 26,146 जागा स्टाफ सिलेक्शनच्या निघालेल्या आहेत. त्याचबरोबर त्या जागेमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत, म्हणजे 7 पोस्ट आहेत. 7 पोस्टला तुम्हाला अप्लाय करायचा असतो. अप्लाय करत असताना तुम्ही कुठली पण पोस्ट तुम्ही अगोदर सिलेक्ट करू शकता, तुम्हाला जी आवडते ती. आता अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहेत, त्यातीलच एका विद्यार्थ्यानं फॉर्म भरलेला आहे. त्यानं 7 ॲप्लिकेशन कुठल्या पद्धतीने केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ती नीट बघा आणि नीट ऐका. सुरुवातीला त्यानं BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR आणि SSF ही टोटल जागा निघालेल्या त्याने त्या पद्धतीने त्याने फॉर्म भरलेला आहे. आता BSF मध्ये जास्त जागा आहे, CISF मध्ये जास्त जागा आहे, CRPF मध्ये जास्त जागा आहे. त्याच पद्धतीनं त्या जागा भरत असताना त्या ठिकाणी जास्त विद्यार्थी फॉर्म भरल्यामुळं त्याचं मेरिट जास्त जातं. आता अनेक लोकांना वाटतं की बाबा CISF किंवा BSF जास्त मेरिट जाते, परंतु ॲप्लिकेशन तेवढं आल्यामुळे त्या ठिकाणी ते मेरिट जात असतं. त्याचबरोबर तुमचं शिक्षण काय पाहिजे लागणार आहे. तिथं शिक्षण जे लागणार आहे तुमचं मित्रांनो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 10वी पास. म्हणजे तुम्ही जर मॅट्रिक पास जरी असाल, म्हणजेच 10वी पास 45% किंवा 40% जर विद्यार्थ्याला असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो विद्यार्थी पात्र आहे फॉर्म भरण्यासाठी आणि त्या ठिकाणी तुम्ही इलिजिबल आहात एक्झाम देण्यासाठी, फिजिकल देण्यासाठी. आता सुरुवातीला एक्झाम होणार आहे, त्यामुळे फिजिकलचं मी काही सांगणार नाही आहे. पुढील व्हिडिओ ज्या टायमाला एक्झामची तारीख येईल, एक्झाम चालू होईल, एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला मी त्या ठिकाणी फिजिकल सांगणार आहे. आता त्याच्यानंतर तुमचं शैक्षणिक पत्र झाली. आता विषय आहे हाईट. आता अनेक विद्यार्थ्यांची हाईट कमी असते किंवा अनेक विद्यार्थ्यांची हाईट जास्त प्रमाणात असते, परंतु इथं तिने दिलेलं जे आहे उंची जी दिलेली आहे ती ओपन मुलांसाठी 170 हाईट आहे आणि ओपन महिलांसाठी 157 हाईट आहे. त्याचबरोबर मुलांसाठी छाती आहे ती 80 आहे आणि फुगून 5 इंच फुगली पाहिजे. त्याच्याबरोबर ओपन पुरुष जर असेल आणि ST कॅटेगरीमध्ये असेल, म्हणजेच आदिवासी जमातमध्ये ते मोडत असेल तर त्याची 162.5 हाईट असली तरी काय हरकत नाही, त्याने फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर महिलांची जर महिला असतील आणि ST कॅटेगरीमध्ये असेल तर फक्त 150 हाईट जरी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहात. आता विषय झाला हाईटचा आणि छातीचा. आता ST कॅटेगरीवाल्यांची छाती आहे पोरांची ती 76 इंच जरी असेल तरी चालते, त्या ठिकाणी 5 इंच फुगवू तिथं शकता. फुगवून तुम्ही 81 इंच भरली पाहिजे. त्याच्यानंतर हा विषय आहे सगळ्यात महत्त्वाचा वय. आता अनेक विद्यार्थ्यांचं वय लॉकडाऊनमध्ये निघून गेलेलं आहे आणि वय वाढवून दिले काय, तर मित्रांनो या ठिकाणी वय कोणत्याही प्रकारचं वाढवून दिलेलं नाही आहे. वय जे आहे तुमचं ते 18 ते 23 ओपन कॅटेगरीसाठी आणि ST साठी आणि SC साठी 5 वर्ष त्या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे आणि OBC कॅटेगरीचं असेल तर 3 वर्ष सूट दिलेली आहे. म्हणजे 5 वर्ष सूट म्हटले म्हणजे 23 अधिक 5 आणि 23 अधिक 3 या पद्धतीने तुमचं वय असणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमची एक्झाम फी. आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते स्टेट गव्हर्नमेंटची 1000 रुपये फी आहे, 900 रुपये कास्ट कॅटेगरीची फी आहे, परंतु या ठिकाणी फी जी आहे ती फी खूप कमी आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळं या ठिकाणी फी फक्त 100 ते 150 रुपये फी असणार आहे. ही फी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरते वेळी भरू शकता. ती पण कशाची फी आहे ही फक्त CBT म्हणजे
तुमचं जे ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्याची ही फी असणार आहे. फिजिकलची फी त्या ठिकाणी कोणतीही प्रकारची घेतलेली गेली नाही आहे. त्याच्यानंतर SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल त्या ठिकाणी 0 रुपये फी आकारण्यात आलेली आहे. त्यामुळं ST SC कास्टवाले आणि एक्स सर्व्हिसमॅनवाले त्यांनी जास्ती प्रमाणात फॉर्म भरून घ्यावा, कारण तुम्हाला त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची फी भरायची नाही आहे. आता फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती 31 डिसेंबर आहे. बऱ्याच दिवसानंतर मी हा व्हिडिओ बनवत आहे, कारण अनेक विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे स्टाफ सिलेक्शनचं जागा निघालेली आहे. कारण सगळेजण महाराष्ट्राच्या भरती निघाल्या, त्या भरतीवर सर्वांचं लक्ष आहे. वनरक्षकची भरती आहे, पोलीस भरती आहे, परत तलाठी भरती आहे, आरोग्य सेवकची भरती आहे. ह्या भरतीवर सर्वांचं लक्ष असल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉबकडे कुणाचंही लक्ष नसल्यामुळं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. त्याच्यानंतर पेपर आता CBT कॅम्प्युटर बेसिक टेस्ट होणार आहे CBT प्रमाणे, आणि हा एक्झामिनेशनची तारीख तिने ऑलरेडी दिलेली आहे. म्हणजे त्यांची तारीख जी आहे ती फेब्रुवारी महिन्यात आणि मार्च महिन्यात अशा 2 महिन्यामध्ये तुमचं एक्झाम होईल, आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचं मेरिट लागेल आणि त्याच्यानंतर फिजिकल होईल. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगण्यासाठी मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर तुम्ही आजच नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.